आम्ही चाललोय आत्ता सकाळी 7 वाजता नवेखेडमध्ये निराश 80 032 ऊसाची रोपे लावण्यासाठी. तर बायकांना घेऊन आलो चिकोड्यामधून आणि आता गाडीमध्ये रोपे भरायची चालली ती. तर 3000 रुपये त्यासाठी आम्ही 42-43 ट्रे घेऊन जाणार आहे. त्यानंतरनं हे अशा पद्धतीनं भरून आधी पहिल्यांदा गाडीमध्ये भरून घेणार आहे. व्यवस्थित असं बेडमधलं ट्रे असं व्यवस्थित न्यायचं चालले ते 2-2 एकदम हार्डिंग अशी रोपं आहेत, हिरवीगार रोपे आहेत आपले. हे असं गाडीमध्ये दोघेजणी भरून घ्यायला लागले त्या. आता थोडंफार राहिलेलं आहे, तेवढं झालं की आम्ही नवेखेडला जाणार आहे. नवेखेडचे प्रगतशील शेतकरी शशिकांत चव्हाण म्हणून आहेत. यांच्या शेतावर जाऊन आम्ही रोपे लावण्यासाठी जाणार आहे शेतावर. आम्ही आत्ता इस्लामपूरमधून पुढं आलेलो आहे नवेखेड रोडला. हे बघा रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही, फक्त एक कुत्रंच दिसले बघा, ते गेलं बघा तिकडे पळत. त्यानंतर आम्ही आलो शेतावर. आता इथे नवेखेडमध्ये आलेलो आहे शेतामध्ये. तिथं पाणी पाजून घेतलेलं आहे, इथं रोपे लावून घेणार आहे. तर आता रोपे उतरून घ्यायचे चाललेत. नवेखेडचे शेतकरी आहेत, यांचं नाव शशिकांत चव्हाण म्हणून आहे. हे प्रगतशील शेतकरी आहेत. तर ह्यांचं हे शेत आहे, हे तुम्हाला दाखवतो. हे तर ह्या शेतामध्ये रोपे लावून घेणार आहे. तर आपण लावून घेऊया पहिल्यांदा रोपे. आमच्या मातोश्री नर्सरीची टीम सज्जच झालेली आहे रोपे लावण्यासाठी. त्यानंतरनं डोक्यावर पण रोपे द्यायची चालली ती. आणि इथं खाली एक जण उतरले ते मूर्त करायला लागले ते 4-5 रोपे लावून. अशी यंत्रणा कुठंच बघायला मिळणार नाही. अशी आमच्या नर्सरीची एकदम खासियत आहे. रोपे कशी बघा, एकदम व्यवस्थित अशी रोपे लावली ती एका बगलवर. एकदम हार्डिंग अशी रोपे आहेत. आणि शेतामध्ये बघा व्यवस्थित पाणी पाजून घेतलेलं आहे. एकदम मस्त असं पाणी पाजून घेतलेलं आहे, वाकुरी मारलेले. एकदम मस्त असं शेत आहे. हे असं दडप्यामध्ये असं व्यवस्थित असं रोपे रचून एक 300 रोपं दडप्यामध्ये बसते ती. अशी गटोळी तयार केली ती दडप्यामध्ये. आणि अशी गटोळी घेऊन ते सगळे असे एक 2-4 गटोळ्यात सगळी रोपे भरून व्यवस्थित असं बांधून घेतलेलं आहे. आमच्याकडं आता कॅरेट आज नसल्यामुळे ते असं गटोळ्यातून रोपे न्यायचे चाललेत. अशा पद्धतीनं शेतावर लावायसाठी एका वेळेत 200-300 रोपे जातात. परत ती रोपे संपवून दुसऱ्याच्यानं रोपे नेण्यासाठी आले ते. आपल्या नर्सरीचा बोर्ड कसा दिसते बघा, हे बघा. परत दुसऱ्याच्यानं दडप्यातनं रोपे भरून घेऊन चालले ती. बऱ्यापैकी आता वावर होतच आलेला आहे रोपे लावून. या हातात असा रोपांचा पुंजका घेऊन टाकायचे चालले ती प्रत्येक सरीवनं रोपे. हे असे बऱ्यापैकी रोपे लावून घेतले ती. निम्म शेत झालेलं आहे. त्यानंतर बायकांना जेवायची घाई झालेली आहे, त्यामुळं लवकर रोपे संपवून त्या जेवायला सुट्टी करणार आहे त्या. तर तेवढ्यासाठी गडबड करायला लागली त्या रोपं लावायसाठी. एकदाची रोपं लावली की जेवायला कधी बसतोय असं झालं. बऱ्यापैकी शेतामधील रोपे लावून झाले ते. आणि आता रोपे लावून झाल्यानंतरनं पहिल्यांदा बायका जेवायला बसणार आहे त्या. आणि त्यांचं जेवण झालं की परत आम्ही गावाकडे जाणार आहे, असं सुसाट जाणार आहे वाऱ्यासारखं.